या मॅचच्या दिशेने आपण जर पाहिलं गेलं इथे मात्र जर पाहिलं गेलं गोलंदाजी यासाठी मात्र गोलंदाज सज्ज असणार आहेत. नवभारत थंड संघाने आपण जर पाहिलं गेलं टॉस जिंकत प्रथमतः या ठिकाणी निर्णय घेतला गेला की प्रथमतः आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करणार आहोत. सामन्याला मात्र की सुरुवात होताना पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज असणार आहे डॉक्टर सारंग जोशी यांना आपण पाहतोय. सज्ज असणार आहे गोलंदाजीसाठी. सामन्याला या ठिकाणी मात्र सुरुवात केली जाणार आहे. गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सेकंड आता सज्ज आहेत. गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सेकंड आता सज्ज असणार आहेत. भुसावळ ब्लास्टर संघासाठी आपण पाहतोय सलामीची जोडी असेल धवल नेवे आणि ललित नेवे. पहिल्या चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय सुंदर असा फटका या ठिकाणी झेल मात्र टिपला गेलाय. पहिल्याच बॉलवरती मात्र मोठा धक्का. धवल नेवेचा खेळ संपतोय. ललित आउट झालेला आहे. ललित आउट झालाय पहिल्याच बॉलवरती डॉक्टर सारंग जोशी यांच्या गोलंदाजीच्या जोरावरती. आतापर्यंत खूप चांगला प्रभाव राहिला असेल. प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आपल्याला बघायला मिळते मित्रांनो. प्रत्येक समाज बांधव इथे आलेला आहे. प्रचंड माहोल तयार झाला या स्पर्धेसाठी. आपले सर्व लोक आलेले आहेत. या क्रिकेटची ही ताकद बघू शकता तुम्ही. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी पहिला धक्का या ठिकाणी बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत झालेले सर्व प्लेयर ऑफ द मॅच त्यांचं देखील नाव आपण घेणार आहोत. तर पहिल्या मॅच मॅन ऑफ मॅच संकेत वाणी. हा बॉल मात्र चाललाय सीमारेषेच्या बाहेर. अप्रतिम असा फटका आलाय. चौकार इथे पाहायला मिळतोय. संकेत वाणी आपण यायचंय. आपलं फोटो सेशन करायचंय. जरा मी नाव घेतो ते सर्व लवकर इकडे या. संकेत वाणी त्याचबरोबर शुभम नेवे आपण देखील यायचंय. मुंबईचे मावळेचा शुभम नेवे. चला एक एक करून या फोटो साठी सोशल मीडियावरती अपलोड करायचे. या बरोबर आणखीन एक चेंडू आणि कोणी टिपलाय झेल. अप्रतिम झेल मात्र इथे बघायला मिळालेला आहे. सुपर कॅच. चार धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. दोन गड्याच्या मोबाईलमध्ये आपण पाहतोय. भुसावळ ब्लास्टर्स चार धावा इथे झालेल्या आपल्याला बघायला मिळत आहे. दोन गड्याच्या मोबाईलमध्ये डॉक्टर सारंग जोशी यांना आपण पाहतोय. गोलंदाजी करत असताना नक्कीच आपण पाहतोय. दोन बाद चार धावा इथे झालेल्या आहेत. पुन्हा यावेळेचा चेंडू अतिशय सुंदर असा फटका.
पुणे स्ट्रायकर संघाचा अजय नेवे. भुसावळ ब्लास्टर संघ. चला पुणे स्ट्रायकरचा मॅन द मॅच. सर्वांना विनंती असेल फोटोसाठी लवकर यायचे. सर्व फोटो सोशल मीडियावरती अपलोड करायचे. चला नाव ज्यांची घेतो त्यांनी या. अजय नेवे पुणे स्ट्रायकर्स. गोविंद सुपर किंगचा शुभम नेवे. फोटो काढतोय आपण. ब्लास्टर संघ धावसंख्येचे 5 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. यावेळी चांगला फटका इथे ड्राइव्ह केला. बॉल चालायची तिथे सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा इथे मिळालेल्या आहेत. चौकार. शुभम नेवे आलाय का? शुभम नेवे. गोविंद सुपर किंगचा शुभम नेवे. आवाज आलाय का? धावसंख्या आपण पाहतोय स्कोरवरती असते त्या 9 धावा. पहिलं षटक तिथे सुरू असणार आहे. शॉर्ट बॉल मागे खेळा कव्हरला. चेंडू जाते सरळ. चांगला क्षेत्ररक्षण. धावा वाचवल्या गेला. टाळ्यांचा आवाज झालेला आहे. गुड्स एफर्ट. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण तिथे झालेलं आपण बघू शकता. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला गेला. धावसंख्येवरती जर पाहिलं गेलं 11 धावा. 11 धावा झालेल्या आहे 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवभारत थंड संघ पहिल्या षटकात झाले त्या 11. तर आता कॅमेरा येतोय आपल्यापर्यंत. चला प्रेक्षकांनो कॅमेरा येतोय महिला वर्गाकडे. गाणं लावा डीजे. गाणे चांगले लावा डीजे थोडेसे. आता षटक क्रमांक 2 ची सुरुवात केली जाते. अतिशय अतिटटीचा सामना इथे मात्र. अतिशय यावेळेस जर पाहिलं गेलं सुंदर असा चेंडू या ठिकाणी मात्र नक्कीच आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आणखी एकदा हा चेंडू चाललाय लॉंग ऑन च्या दिशेनं आणि अतिशय सुपर कॅच. कॅच स्पायडरमॅन नाव आहे. नाव सांगा. सारंग. डॉक्टर सारंग. वा 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 डॉक्टर सारंग. फिटनेस काय आहे. सुपरमॅन डॉक्टर सारंग साठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. या स्पर्धेमध्ये अतिशय खतरनाक कॅच ऑफ द NPL. त्यामुळे फिटनेस खूप महत्वाची असते या खेळात. फिटनेस सर्वात चांगली फिल्डिंग देखील फार महत्वाची असते. ब्लास्टर संघाचा आपण जर धावफलक पाहिलं गेलं स्कोर कार्ड वरती असताना त्या 11 धावा आपण बघू शकता. 3 फलंदाजांचा खेळ आतापर्यंत थांबलेला आहे. सुंदर अशी स्पर्धा नेवे स्पोर्ट्स अँड युनिटी फाउंडेशन जळगाव यांच्या वतीने आपण बघू शकता. आणि आतापर्यंत दुसरं षटक तिथे चालू असेल. धावसंख्येमध्ये पाहायला मिळतात त्या 11 धावा 3 गडी बाद 11 या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सुंदर असं करत आज युट्यूबला इंटरनॅशनल स्पर्धा तुम्ही बघता असं वाटतंय. सर्व काही आमचा प्रयत्न असेल 100% देण्याचा. काही चुकलं असेल तर माफ करा. चला मॅच चालू करा. कोणत्या प्रकारचा वेळ घ्यायचा नाहीये. सर्व कमिटीचा मी धन्यवाद देईल. ज्या प्रकारे कमिटी आपल्याला इथे बघायला मिळते आहे. सर्व आपल्या कमिटी NPL ची.
संपूर्ण आपली ऑर्गनायझर कमिटी असेल, हर्षल आर नेवे, नवीन यश दलाल, विपुलजी नेवे, पपनजी नेवे सर, सर्व टीम आपण बघू शकता. सारंग नेवे असतील, सुयोग नेवे असतील, आदित्य वाणी, संजना नेवे, प्रणय नेवे, संकेत नेवे, नितीश मोहरकर, प्रफुल नेवे, मयूर नेवे, अजयजी नेवे, कल्पिता नेवे, शरदजी नेवे. उमंग नेवे दीपू यांनी टॉस का बॉस या मंचकडे यायचं आहे. उमंग नेवे दीपू, टॉस का बॉसच्या मंचकडे यायचं आहे आपण. आणि मात्र या ठिकाणी 22च्या रूपात 4 धावा जोडल्या जात आहेत स्कोअरबोर्डमध्ये. पवन वाणी पुढचा चेंडू घेऊन येतील धवल यांच्यासाठी. पुल केलाय, पॉवरफुल केलाय, परंतु या ठिकाणी गचाड क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ज्या ठिकाणी कॅच होऊ शकला असता, किंबहुना 3 रन वाचले असते, परंतु फिल्डर अजय नेवे यांनी थोडंसं मिस फिल्डिंग करताना 4 धावा दिल्या आहेत आणि धवलला मिळतोय चौकार. संघाची धावसंख्या 21 रन, 3 गडी बाद. शेवटचा चेंडू असेल या ओव्हरचा. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर भुसावळ ब्लास्टर संघाचा स्कोर झालेला आहे 21 धावा, 3 गडी बाद. आकाश नेवे अहमदाबाद यांनी टॉस का बॉसच्या मंचकडे यायचं आहे. आकाश नेवे अहमदाबाद. अंपायर्स यांना विनंती असेल आपण टाइम काउंटकडे लक्ष ठेवायचं आहे. ऑलरेडी जी आपली टुर्नामेंट 7 ओव्हर पर इनिंग या पद्धतीने सुरू झाली होती, परंतु वेळेच्या अडचणीमुळे 5 ओव्हर्सच्या मॅच आपण खेळवतोय. दरम्यान पुढील बॉलर डॉक्टर अजय नेवे. सुंदररित्या टोलवलेला चेंडू आणि या ठिकाणी 1 धाव पूर्ण करतील. सुंदररित्या टोलवलेला चेंडू, मात्र या ठिकाणी काय घडताना दिसतंय, कॅच सुटलेला आहे. पवन नेवे यांनी कॅच सोडलेला आहे.
आणि कॅच सुटला कोणाचा आहे? स्टार बॅटर धवल नेवे. स्टार बॅटर धवल नेवे यांचा कॅच सोडणं किती महागात पडू शकतं हे आपल्याला आता पुढे समजणारच आहे. आणि मात्र या ठिकाणी बॅटची कड घेऊन बॉल स्लिप कडे जाताना एक धाव पूर्ण करतील. स्ट्राईकवर या ठिकाणी आता पाहायला मिळतील धवल नेवे. मात्र या ठिकाणी पॉवरफुल हिट केलाय धवल याने. जसं मी मगाशी बोललो होतो, आपण धवलचा कॅच जर सोडत असाल तर त्याचा कसा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल तो या षटकारातून आपण पाहू शकतो. पाच ओव्हरचा सामना असेल. बॅटर्स जास्तीत जास्त रन कसे गोळा करता येतील याची रणनीती बनवताना. स्ट्राईकला असतील ललित नेवे, भुसावळचे बाहुबली ललित नेवे. पुन्हा एकदा पॉवरफुल टोलवलेला आहे. जसं मी सांगितलं बाहुबली आणि यांच्या बॅट मधून येतोय चौकार. मात्र आपण बघू शकतो बाउंड्रीवर विजय दलाल यांची सुंदररित्या फिल्डिंग. खूप छान पद्धतीने या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला होता बॉल अडवायचा. त्यांचा फिटनेस आपण लक्षात घेऊ शकतो. सर्व युवा यांनी प्रेरणा घेतली पाहिजे. अशा पद्धतीचा हा प्रयत्न बॉल अडवण्याचा, आपल्या टीमसाठी 4 धावा रोखण्याचा. आता मात्र 3 ओव्हर्सच्या समाप्तीनंतर भुसावळ संघाचा स्कोर झालेला आहे 35 धावा 3 गडी बाद. भुसावळ ब्लास्टर्स 35 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. आणि पुन्हा एकदा डॉक्टर सारंग जोशी बॉलिंग मार्कवर येत आहेत. आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत, दुसरं आणि शेवटचं. कारण 5 ओव्हरच्या सामन्यामध्ये एकच गोलंदाज हा 2 षटक करू शकतो. स्ट्राईकला असतील धवल नेवे. शॉट टाकलेला बॉल व्यवस्थित बॅटवर आलेला नाहीये आणि मिळते 1 धाव. मिलिंद नेवे यांनी टॉस का बॉस या मंच जवळ यायचंय. मिलिंद नेवे, एनपीआय टायटन्सचे मिलिंद नेवे यांनी टॉस का बॉसच्या मंच जवळ यायचंय. स्ट्राईकला असतील ललित नेवे. आणि उंच टोलवून दिलाय. जसं मगाशी मी बोललो होतो, बाहुबली भुसावळ ब्लास्टर्सचे बाहुबली आपला बाहूचा दम दाखवताय. शॉट टाकलेला बॉल परंतु त्याला सुंदर प्रत्युत्तर देऊन बाहुबली यांनी 6 रन आपल्या टीमसाठी जोडले आहेत. मिळवतायत षटकार. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करायचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी मात्र एकच
धावेवर संतुष्ट राहावं लागेल. आपल्या टीमसाठी सुंदररित्या रन गोळा करायचा प्रयत्न आहे बॅटर्सचा, भुसावळ ब्लास्टर संघाचा. अमित पंसारी, बर्थडे बॉय अमित पंसारी यांनी टॉस का बॉस मंच जवळ यायचंय. समोरून सरकायचंय कृपया. आणि सुंदररित्या टाकलेला हा चेंडू डॉक्टर सारंग नेवे यांचा. कुठल्याही प्रकारे बॅटरला हा समजलेला नाहीये. निर्धाव. नॉकआउटचं प्रेशर कसं असतं ते आपण बघू शकतो दोघही टीमवर. थोडा शॉर्ट बॉल, मात्र यावेळेस प्रयत्न होता कॅच करायचा नितांत याचा, परंतु तितकासा बॉडीच्या जवळ नव्हता बॉल, कॅच होऊ शकण्यासारखा नव्हता. आणि मिळतायत 4 धावा. भुसावळ ब्लास्टर संघाकडून छान बॅटिंगचे प्रदर्शन होत आहे. पुन्हा एकदा स्मार्ट क्रिकेट. बाउंड्री नंतर 1 धाव. आणि या ठिकाणी 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालाय 48 धावा, 3 गडी बाद. भुसावळ ब्लास्टर संघाने 48 धावा केलेल्या आहेत 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. या ठिकाणी शेवटचं षटक शिल्लक आहे. बघूया कशा पद्धतीने दोघं संघ खेळ दाखवतायत. भुसावळ ब्लास्टर संघाची काय रणनीती असेल आता या शेवटच्या ओव्हरसाठी. विपुल नेवे यांनी टॉस का बॉस मंच जवळ संपर्क साधायचा आहे. विपुल नेवे, एजीएसचे विपुल नेवे यांनी त्वरित संपर्क साधायचा आहे. मी अंपायर्स यांना विनंती करेल थोडंसं स्पीडअप करायला लावायचंय. 5 ओव्हरची मॅच आहे. मागच्या मी अंपायर्सला पुन्हा विनंती करेल की आपण 5 ओव्हरची मॅच घेत आहोत. जर आपल्याला परत 7 ओव्हर सारखाच वेळ लागणार असेल तर कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं या टुर्नामेंटमध्ये. मी सर्व प्लेयर्स यांनाही विनंती करेल कृपया आपण वेळेचं बंधन पाळायचं आहे. आता जर आपण अजून वेळ केला तर कदाचित पुढच्या सेमी फायनल या 4 ओव्हरच्या खेळवल्या जातील असं चिन्ह दिसतंय. आयोजकांकडून आपल्याला विनंती असेल आपण कमीत कमी वेळ खर्च करून वेळेवर सामने संपवायचे आहेत. मी दोघं टीम्सला विनंती करतोय, भुसावळ ब्लास्टर्स आणि नवभारत थंडर्स. हॅलो, इतका वेळ नाही घ्यायचा आहे. आणि सुंदर असा टोलवलेला चेंडू. हॅलो, हॅलो, हॅलो. भुसावळचा गब्बार, जोरदार षटकार. धवल नेवेच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय. मी अंपायर्सला विनंती करतोय कृपया आपण मॅच चालता ठेवायचा आहे. मी प्लेयर्सला विनंती करतोय कृपया आपण मॅच रनिंग ठेवायची आहे.
या ठिकाणी येतोय व्हाईट बॉल. अंपायर्स यांचा कॉल व्हाईट बॉल. फुलटॉस आलेला चेंडू आणि या ठिकाणी धवल पुन्हा एकदा षटकार मिळवतोय. थँक्यू डीजे. मिळालेल्या जीवनदानाचा पूर्ण फायदा घेताना भुसावळचा गब्बार धवल नेवे. धवल आपण बॉल द्यायला गेले होते, बॉल सोबत खेळायला नव्हते गेले. थँक्यू. वेळ वाचवायचा आहे. पुन्हा एकदा हाऊस कॉर्नर दिशेने खेळलेला चेंडू, मात्र या ठिकाणी मिळेल फक्त एकच धाव. स्ट्राईकवर असतील ललित नेवे, बाहुबली. जोरात टोलवायचा प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी जसं मी सांगितलं स्मार्ट क्रिकेट. आणि या ठिकाणी धावबाद व्हावं लागतंय बाहुबली यांना. हरकत नाही, त्यांनी त्यांची बॅटिंग करून संघाला 6 बॉलमध्ये 14 धावा काढून दिल्या आहेत. 233च्या स्ट्राईक रेटने बाहुबली खेळलेले आहेत. त्यांचं काम ते करून गेलेले आहेत. मात्र आता उर्वरित 3 चेंडू धवल कशा पद्धतीने खेळतो ते पुढचा बॅटर 30 सेकंद आहे फक्त. पिच वर आले तर ठीक आहे. पुढचा बॅटर 30 सेकंड ऑनली. फटाफट यायचंय. 15 14 13 12 11 10 9 8 7 6. थँक्यू. चलो स्टार्ट. थँक्यू धनवेश, आपण धावत पडत आलात, आनंद झाला. या ठिकाणी काय घडतंय, डॉट बॉल येत आहे. सुंदर टाकलेला चेंडू मयूर यांचा, आणि या इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. बघूया कशा पद्धतीने कॅपिटलाइज करतोय धवल या लास्ट बॉलला. आणि जसं मी सांगितलं, ज्या प्रकारच्या बॅटिंगसाठी धवल ओळखला जातो त्या पद्धतीची बॅटिंग केलेली आहे. मी भुसावळ ब्लास्टर संघाला विनंती करेल, कृपया आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावायची आहे. तसेच नवभारत थंडर संघाला सांगेल की आपण आपले बॅटर्स लवकरात लवकर पाठवायचे आहेत. पाच
वाटेल. पुणे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. बघूया काय होतं. यॉर्करचं बादशाह निर्मल माझ्या डोळ्यासमोर आहे. निर्मल चालेल का विपुल चालेल. आणि आमच्याकडे प्रणव सुद्धा आहे स्पिनरचा बादशाह. आपल्याकडे आहेत या ठिकाणी सौरभ, सोबतच हार्ड हिटर सगळेजण आहेत आपलेच. बघूया सामना कसा होणार आहे. येणाऱ्या काही क्षणातच आपल्याला समजेल. हँड ओव्हर टू मिस्टर हर्षल. थँक्यू संकेतजी. आता जो टॉस आपण या ठिकाणी पाहिला, AGS फॅल्कन्स आणि पुणे स्ट्रायकर संघाच्या दरम्यान, या ठिकाणी पुणे स्ट्रायकर संघाने हा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि आमंत्रित केलंय AGS फॅल्कन संघाला बॅटिंगसाठी. मी अंपायर्स यांना विनंती करेल सामना लवकर सुरू करायचा आहे. भुसावळ ब्लास्टर संघाने फिल्डिंग लावलेली आहे. बॅटर्स रेडी आहे, अंपायर्स रेडी आहे. या ठिकाणी आपण सुंदररित्या फॅमिली टुर्नामेंट ऑर्गनाईज करत आहोत, परंतु आपली टुर्नामेंट ही वेळेत, व्यवस्थित आणि सुंदररित्या यशस्वी पार पडावी यासाठी आपल्या सर्वांना सहकार्य करावं लागेल. यासाठी सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. आपल्याचसाठी टुर्नामेंट आहे, आपलीच टुर्नामेंट आहे. अंपायर्स लवकर गेम सुरू करायचा आहे. अंपायर्स आपण 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. स्टार्ट. सगळ्यांना मॅच साठी बेस्ट ऑफ लक. निमिषाने सर्वांना बेस्ट ऑफ लक केलेला आहे. आपल्या परिवारातली चिमुकली निमिषा. लेट्स प्ले. पहिला चेंडू बुंद्यात टाकला होता, तितक्याच सुंदर पद्धतीने खेळून घेतलाय डॉक्टर सारंग यांनी आणि पहिल्याच चेंडूवर एक धाव अर्जित करताय डॉक्टर सारंग नेवे यांनी. फिल्डिंग करताना अगदी सुंदर असा क्रिश वाला झेल घेतला होता या मॅच मध्ये. दुसरा चेंडू. नितांत नेवे तयार असतील. आतंक का दुसरा नाम नितांत या नावाने ओळखले जातात. नेव्ही प्रीमियर लीगचे पहिल्या सीझनचे विजेते होते नवभारत थंडर्स. अगदी बरोबर. आणि याच्यानंतर बॅक टू बॅक सेकंड, थर्ड आणि फोर्थ गोविंद सुपर किंग्स. Thank you. सीझन 5वा अंजली म्हणजेच AGS फाल्कन. आणि मात्र आपण काय बघतोय, आतंक का दुसरा नाम नितांत ठोकतोय षटकार आपल्या पहिल्याच चेंडूवर. या ठिकाणी 6 धावा अर्जित करतोय आणि त्याने स्पष्ट केलेलं आहे की कशा पद्धतीने माझा खेळ असणार आहे, मी थांबणार नाहीये. पाचव्या सीझनचे विजेते होते AGS फाल्कन. 6व्या सीझनचे विजेते होते मुंबई. यस, बरोबर, अगदी बरोबर संकेतजी. आणि बघूया 7वा सीझन कोणाच्या नावे लिहिलाय. नक्कीच ज्याचं आपल्या टीमकडे व्यवस्थित लक्ष असेल. दरम्यान एक धाव पळून काढलेली या ठिकाणी. ज्यांचं टीम मॅनेजमेंट व्यवस्थित असेल, जे प्रेशर व्यवस्थित हँडल करू शकतील, तीच टीम मात्र आपल्याला या ठिकाणी विजेती म्हणून पाहायला मिळेल. नक्कीच आपण सर्वांनी याचा आनंद घ्यायचा आहे. पुन्हा एकदा स्मार्ट क्रिकेट. 1 रन घेऊन नॉन स्ट्राईक एंडला उभं राहणे, जे पहिल्या इनिंगला धवलने केलं होतं, त्याच पद्धतीची खेळी या ठिकाणी आता नवभारत थंडर्सचे प्लेयर्स करताना दिसतील. या ठिकाणी आज जेवढेही मान्यवर उपस्थित आहे, जेवढेही प्रायोजक आयोजक उपस्थित आहेत, सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. या ठिकाणी जेवढेही मैदानात खेळाडू आहेत किंवा प्रेक्षक आहेत, सगळ्यांनी जोरदार एकदा टाळ्या व्हायला पाहिजे. टाळ्यांचा प्रतिसाद येत नाहीये, टाळ्या व्हायला पाहिजे. फुलटॉस चेंडू हे क्वार्टर फायनल्स चालू समोर आहेत खेळून सगळे. दिलेला आहे आणि काय होतंय या ठिकाणी डॉक्टर चांगला इलाज करतायत. चौकार.
क्रिकेटमध्ये फुटबॉल बघण्याचा आनंद आपण घेतला आता. अगदी बरोबर संकेतजी. डॉक्टर सारंग नेवे इज ऑन फायर मोड. फुलटॉस चेंडू होता, फक्त प्लेस करून दिला ऑफ साइडला आणि त्या ठिकाणी 4 रन अर्जित केलेत. मात्र यावेळेस सुंदररित्या टाकलेला चेंडू ललितजी नेवे यांचा. मुंबई पोलीस ललितजी नेवे, कॅप्टन ऑफ द टीम, आपल्या टीमला लीड करतायत. चला चला, काय झालंय? ओव्हरचा शेवटचा चेंडू घेऊन येतील ललित नेवे. फुल टॉस चेंडू आणि त्याला व्यवस्थित प्रत्युत्तर द्यायचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी त्या ठिकाणी फिल्डर सजवला होता. एकच धाव. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा बिनबाद. सुंदर अशी सुरुवात केलेली आहे नवभारत थंडर्सच्या संघाने. मी अंपायर्सला विनंती करेल, मॅच वेळेत संपवायची आहे आपल्याला. पुढील ओव्हर घेऊन येत आहे बॉलिंग मार्कला आपल्याला पाहायला मिळतील उद्धव नेवे. स्ट्राईकला असतील डॉक्टर सारंग. शॉर्ट बॉल आपण टाकूच शकत नाही डॉक्टर सारंग नेवे यांना, कारण ते शॉर्ट बॉलवर तुम्हाला षटकार दाखवणार. उद्धव यांच्या पहिल्याच चेंडूवर डॉक्टर सारंग यांनी षटकार ठोकलाय. मंशा स्पष्ट केलेली आहे. पुन्हा एकदा दुसरा चेंडू व्यवस्थित बॅटवर आलेला नव्हता आणि या ठिकाणी काय घडतंय, आपण कॅच सोडली आहे की मॅच सोडली आहे हे भुसावळ ब्लास्टर संघाला लवकरच लक्षात येईल. चौकार. बघा, क्रिकेटमध्ये कॅचेस विन मॅचेस असे एक म्हण असते आणि या ठिकाणी आपण कोणाची कॅच सोडताय हा देखील विचार लक्षात घेतला पाहिजे. इनफॉर्म बॅटर, स्टार बॅटर डॉक्टर सारंग नेवे. क्लोज कॉल होता. प्रयत्न नक्कीच चांगला होता फिल्डरचा, परंतु या ठिकाणी 4 धावा वाचवू शकले असते संकेतजी. येस, लगेचच फिल्डिंग मध्ये बदलाव झालेला आपल्याला दिसतो या ठिकाणी. बघूया पुढचा चेंडू काय होत आहे आणि सन्मान दिलाय. उत्कृष्ट बॅटरचं हे लक्षण, चांगल्या बॉलला सन्मान देणे, खराब बॉलवर तुटून पडणे, प्रहार करणे. या ठिकाणी 1.3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा पाहायला मिळत आहे. या ओव्हरच्या 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा ऑफ साइडला टाकायचा प्रयत्न होता. या ठिकाणी वाईड बॉल घोषित करताय अंपायर. आपल्याला लाभलेले अंपायर्स नक्कीच त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. व्यवस्थितरित्या संपूर्ण
मॅचेसच्या दरम्यान त्यांनी अगदी व्यवस्थित अंपायरिंग केलेलं आहे. आपण विसरू शकत नाही गेल्या वेळेसचा उपविजेता संघ आहे भुसावळ ब्लास्टर. अगदी आणि त्याच पद्धतीने यावेळेस पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये मुसंडी मारून वरती आलेले आहेत. बघूया काय होतं या ठिकाणी. आणि हा पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. स्थित होतो, परंतु तात्पुरतं उत्तर तर मिळालेलं आहे. यावेळेस मात्र व्यवस्थित बॅटवर आलेला नाहीये आणि या ठिकाणी मिसफिल्ड होताना दिसते, परंतु बॅकअप प्लान असतो त्या पद्धतीने बॅकअप त्या ठिकाणी अवेलेबल होता. एकच धाव मिळते. या ओव्हरचा शेवटचा चेंडू असेल. स्ट्राईकवर असतील नितांत. पॉवरफुल हिट नितांच्या बॅट मधून या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर नवभारत थंडर संघाच्या 32 धावा झालेल्या आहे बिनबाद. आफ्टर 2 overs 32 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. नवभारत थंडर्स उत्कृष्टरित्या खेळ दाखवतोय. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडू मध्ये 37 धावांची आवश्यकता आहे नवभारत थंडर्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. तसेच भुसावळ ब्लास्टर संघाला 18 चेंडू मध्ये 37 धावा सेव्ह करायच्या आहेत. आणि या ठिकाणी आता बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील धवल नेवे. सामना करतील नितांत. आणि या ठिकाणी सुंदररित्या या बॉलला सन्मान दिलेला आहे. चला थांबायचं नाहीये. फटाफट झटपट पटापट चला लवकर. ओहो यावेळेस हाईट मिळालेली. बघूया काय होतं या ठिकाणी. मिसचे 2 प्लेयर आणि जाते विकेट येते ललित यांच्या हातामध्ये. विकेट मिळाली असेल, मोठी सफलता असेल ही. आणि आता मैदानामध्ये सामन्याचं चित्र बदललेलं आहे आणि आता विजयाचं समीकरण असेल. हा असेल 3रा क्वार्टर फायनल NPL चा धगधगता थर्रार महासंग्राम फायनलचा दिवस. संडे फंडे आणि कोण घेणार आहे NPL चा टायटल. तर आता बघू शकता आपण सुंदर असं चित्र. आज लाईव्ह विजन डॉटिंग खूप चांगलं करतंय आणि धावसंख्या मात्र असेल ती स्कोर कार्डरला. चला लवकर फिल्डिंग लावायची फटाफट. चला बॅटर 10 9 सर 8 7 6 5. अरे तुम्हाला स्ट्राईकला जायचंय. पळा लवकर. 5 4 3 2 16 बॉल एक. 37 धावांची Come on. गरज. 16 Nice. चेंडू आणि 37 धावांची गरज चला, असणार आहे. पटापट डीजे झटपट पटापट. 16 बॉल आणि 37 धावांची गरज. अप्रतिम असा सामना बघायला मिळतो आपल्याला. चला आता खुर्ची बसून मुंगे आले असतील प्रेक्षकांनो. या होणं तर गाणं तुमच्यासाठी. क्लॅप द्यायचे दोन्ही हातांनी. कॅमेरा तुमच्यावरती असणार आहे. तुम्ही झळकणार आहात आमच्या NPL इंस्टाग्राम पेजला. ओ हो मिळतोय का चौकार. आणि मिळाला. नक्की चांगला चौकार आलेला आहे. 4 रन्स इथे मिळाले. सामन्याचं समीकरण आता बदलत चाललंय. आता मात्र धावसंख्या मात्र असणार आहे ती
36 वरती एक गडी बाद झालेला आहे आणि आता समीकरण असणार आहे ते विजयाचं नवभारत थंडर्सला 15 बॉल 33 50-50 मॅच अजून देखील असणार आहे. अप्रतिम असा माहोल झालाय, गर्दी एवढी झाली की स्टेडियम पूर्ण भरले आता. या वा, देखील वा. बॉल वरती स्क्वेअर लेगला हा चेंडू असणार आहे. सुंदर असा फटका संकेत नेवेच्या बॅटमधून मात्र बघायला मिळतोय. डॉक्टर सारंग जोशी ज्यांनी एक अप्रतिम अशी कॅच देखील पकडली होती मागाशी. आता मॅच आलेली आहे, अजून देखील सामना 50-50%. कधी इकडे कधी तिकडे, कधी गोलंदाज कधी फलंदाज, रंगलेली मॅच. धवल नेवे सज्ज असेल बॉलिंग ट्रॅक वरती. नवभारत थंड संघ धावसंख्या 37 धावा इथे असणार आहे आणि आता बघायचंय मैदानामध्ये भुसावळ ब्लास्टर्सचा तेजपुंजी तारा धवल नेवे समोर असेल डॉक्टर सारंग. कप्तान सामने खडे हे डॉक्टर सारंग. 14 बॉल 32 ची गरज आता असणार आहे विजयासाठी. अतिशय महत्वपूर्ण मॅच. यावेळेचा बॉल अतिशय सुंदर असा बॉल पुढे ठेवलेला होता. लेग कटर डॉट बॉल आलाय. आता 13 बॉल 32. तिसरा क्वार्टर फायनल. यानंतर देखील एक मोठी मॅच असणार आहे. उरले ते फक्त आणि फक्त 4 सामने. कोण असेल महाविजेता या मॅरेथॉनचा 12 संघांचा सहभाग असणारी स्पर्धा. आणि आता समीकरण असणार आहे 13 चेंडू आणि 32 धावा. तेरा बॉल 32 ची गरज असणार आहे. यावेळेचा बॉल उचललाय, साईज किल्ला धडकतोय, जाऊन सीधा सीमारेषेच्या बाहेर जातोय. डॉक्टर सारंग जोशी 6 धावा षटकार आलेला आहे आणि आता 12 बॉल 26 ची गरज आहे. आता लावूया डीजे कडे आणि सर्व आमच्या महिला भगिनी चला खुर्चीवरून टाळ्या द्यायच्या दोन्ही हातांनी. कॅमेरामॅन बोलो हाती घोडे पालकी मगर जय कन्हैया लाल की. आता मात्र मॅच 12 बॉल 26 आलेले आहे. नेवे प्रीमियर लीग की झलक सबसे अलग. तर आता तिडरीचा सामना असतो. नवभारत थंडर्स मॅच अजून देखील दोन्ही संघाकडे आहे. असं नाही की कोणता संघ कमजोर चला आहे. लवकर लवकर पटापट यार, कमॉन चला लवकर, नाही तर शेवटच्या ओव्हर मध्ये एक प्लेअर मध्ये घ्यावं लागेल. मी आताच सांगतोय शेवटचे 6 मिनिटं बाकी तुमच्या इनिंग कडे. 6 मिनिटात तुमची इनिंग संपली पाहिजे, नाहीतर त्या तिसऱ्या बॉल पासून किंवा चौथ्या बॉल पासून तुमचा एक प्लेअर मध्ये टाकण्यात येईल. 4च प्लेअर मग बाहेर ठेवावे लागतील तुम्हाला. फक्त शेवटचे 6 मिनिटं बाकी आहे. लवकर लवकर घ्या, भुसावळ संघाला विनंती आहे. चला समाज बांधवांची एकी बघून अतिशय आनंद वाटतोय. एकी हेच बळ आहे. युनिटी इज पॉवर. आणि खरं तर नीम का झाड़ चंदन है, नीम का झाड़ चंदन है तो हमारे एमके ग्राउंड भी अब लंदन हो चुका है. मिनी लॉर्ड्स हो यावेळेस स्क्वेअर लेगला चेंडू असेल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. 1 धाव काढली जाते. 1 धाव आलेली आहे. स्कोर पुढे चाललाय. रन संख्या आता पुढे जाते. रन संख्या असेल नवभारत थंडर्स. थंडर्स हे वंडर्स हे. आता मात्र गाडी 10 बॉल 24 10-24. क्या होने वाला है आगे की कहानी, क्या होने वाला है. जज्बा रखो जीतने का. बिल्कुल युद्ध में लड़ने वाले घोड़े कभी भारत में नाचा नहीं करते. गोलंदाज सज्ज असणार आहे. मैदानावरती पाहू शकतात 10 चेंडू आणि 24 बनवायचे. हो यावेळेस समोर मारलाय डॉक्टर सारंग. सारंग सारंग पानी रे पानी तेरा रंग कैसा, बिल्कुल जिसमें मिला दो उस जैसा. आणखीन एक खेळाडू बाद झालेला आहे. बदलती इस मॅच की कहानी. विकेट आया है डॉक्टर सारंग. $1 मिलियन विकेट. चला फिल्डिंग प्लेसिंग पटापट. टर्निंग पॉइंट जी मागची मॅच झाली होती, कृष्ण चांगला खेळत होता. सेम टर्निंग पॉइंट सेम लेवल वरती मॅच येऊन बसलेली आहे. बघायला आपल्याला मिळेल इथे. नक्की सर
मला तर NPL सोपं नाहीये. खूप चांगले खेळाडू खेळत आहेत. 9 बॉल 24 धावांची गरज आहे. 24 रन अजून पाहिजेत इस मैदान के अंदर. देखते हर सर्जा झुक जाओ मंदिर होता है, हर नदी वा समझो समंदर होता है. जंग तो बहुत है, हर जंग जितने वाला ही सिकंदर कहलाता है. आता समीकरण असेल 9 चेंडू आणि 24 धावा. क्या होने वाला है देखते हैं आगे क्या होता है. 9 बॉल मध्ये 24 धावांची गरज असणार आहे गोलंदाजीसाठी. आपण जर पाहिलं गेलं गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल सामना करण्यासाठी फलंदाज तयार असेल. प्रफुल्ल नेवे आलेला आहे. इंतजार का फल बिल्कुल मीठा होता है. 9 बॉल 24. धक 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 वाढत चालली सर्वांची. चला चला वेळ वाचवा. टाइमपास नकोय आता. टाइमपास नको आहे. आणि यावर मध्येच मोठ्या 2 विकेट मिळालेल्या आहेत भुसावळ संघाला. एक मयूर आणि दुसरी म्हणजे सारंग यांची. अजूनही 3 बॉल या ठिकाणी शिल्लक आहेत. बघूया काय होतंय. 9 बॉल मध्ये 24 धावांची गरज आता इथे असणार आहे. अकुटाप्याचा बॉल यावे बॉल उडवलाय. बॉल समोरच्या पवेलियनला नक्की रोखला गेलाय. एकच आली एक ही आया है. हो सन्नाटा बिल्कुल छाता हुआ नजर आएगा पूरे मैदान के चारों ओर. दर्शकों ने मोबाइल फोन अब जेब में डाला है और मैच देखते हुए नजर आएंगे. ऑल आई ऑन इज दिस मैच. आता 8 चेंडू 23 धावा 2 बॉल अतिशय महत्वाचे असणार आहेत. आता आता काय घडतंय काय बिघडतंय. 8 बॉल 23 धावांची गरज. बॉलर तयार ललित. फुल टॉस बॉल होता. ज्युसी फुल टॉस. त्याच्यावरती झेल सुटला गेला. झेल सुटला गेला. कॅचेस विन द मॅचेस. आता तिसऱ्या पंचाकडे बीमर नो बॉल साठी अपील केलेली आहे. बीमर नो बॉल साठी चेक करूया तिकडे. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने मॅच बघतायत. खरंच सर्व आपले पुरुष बांधव अगदी जळगाव पासून मुंबई पासून पुण्यापासून अहमदाबाद पासून ते सुरत पासून ते नाशिक पर्यंत आपला वर्ग आहे. नो बॉल. आता उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल. फ्री 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 हिट. आता बघायचंय काय घडते काय होते बघूयात. अतिशय अप्रतिम अशी मॅच. गोलंदाज सज्ज होत आहे. बॉलिंग स्ट्राईकवर आपण जर पाहिलं गेलं अकुटाप्याचा बॉल यावेळेस जर पाहिलं गेलं बिगीचा प्रयत्न केला जाईल. क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत इक्के दुक्के से नहीं काम चलने वाला. इक्के दुक्के से नहीं चलने वाला काम. 7 गेंदे और 20 रन चाहिए. 7 में 20. ये गेंद काफी इंपॉर्टेंट क्रुशियल गेंद. 7 में चाहिए 20 रन. एकदम पाटा विकेट टनाटन विकेट. त्याच्यावरती काय घडणार आहे आता पाहूयात. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस बॉल उचलला गेलाय आणि तिथे क्षेत्ररक्षण खराब होते. सिंगल पूर्ण होतीये. सिंगल पूर्ण असणार आहे. समीकरण असेल आहे 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. तर आमच्या प्रेक्षकांसाठी सर्वांसाठी गाणं डीजे बजाओ वापिस. कॅमेरामॅन होऊन आपल्या प्लेइंग 11 घेऊन फिल्डिंग साइडला विनंती असेल. प्लेइंग 11 पुढचे टीमला विनंती असेल की रेडी राहायचे. ओके पुणे टीम हात दाखवते त्या ठिकाणून. थँक्यू. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज असणार आहे. सामना अतिशय महत्वपूर्ण असणार आहे. आता अशा मॅचला थोडा वेळ लागतोय मात्र चला विनंती असेल वेळ जास्त घ्यायचा नाहीये. चेंडू बॅट खेळपट्टी चौकारण षटकार यातच चालला आमचा वेळ. अरे आमच्या आवडता आहे. हाच तो क्रिकेटचा खेळ. तो रंगला गेलाय. 6 बॉल मध्ये 19 धावांची गरज आता इथे असणार आहे. बघायचे कोण असेल गोलंदाज. बॉलिंग साठी कोणाला इथे पाचन केलं जाईल. शेवटचे 6 चेंडू 19 धावांची गरज इथे असणार आहे. ललित बघायचे आता गोलंदाजीसाठी मात्र दाखल झाला गेलाय तो गोलंदाज ललित आलेला आहे. ललित
तर समोर असेल अक्षय पानसारी. धवल तुमच्या बाजूला जो प्लेअर उभा आहे त्याला खाली बसवा धवल. गोलंदाज सज्ज असणार आहेत. आपण जर पाहिलं गेलं काय घडते पाहूयात. 6 बॉलमध्ये 19 धावांची गरज. 6-19 चाहिए. पहली गेंद, पहला गेंद बड़ा शॉट लेकिन सीधा हाथों में चिपक गई गेंद और बल्लेबाज आउट. सुंदर. चला लवकर. पाच बॉल 19 चालू. जास्त वेळ घ्यायचा नाहीये कारण आम्हाला देखील तुम्हाला जास्त सांगायची गरज पडली नाही पाहिजे. जास्त सूचना आम्हाला देखील द्यायच्या नाहीत. तुम्ही काळजी घ्या कर्णधार. जास्त वेळ जायचा नाही पाहिजे आता इकडे. 5 बॉल 19. आसमान में बादल छाए, सूरज भी बिल्कुल छुपा हुआ नजर आ रहा है बादलों के पीछे. 5-19. क्या एक हवा आने वाली है, क्या एक हवा चलने वाली है. उस हवा के ऊपर नवभारत टीम वापसी करने वाली है. बघूयात काय होतंय. 5 बॉल 19 धावांची गरज असेल. एखाद्या मोहीममधली क्रिकेट मॅच चालू असं एवढी गर्दी असणार आहे. धुरंधर सिनेमा जेवढा हाऊसफुल झालता तेवढा हाऊसफुल एमके ग्राउंडचा हा क्राऊड आहे. उचललाय बॉल. आता मात्र ताकद लावली जातीये. बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार आलाय, हवा चली है और अक्षय ने ये छक्का जड़ा है. इसलिए मैं कहता हूं मुझे लाख बुरा चाहे क्या होगा वही होगा जो मंजूर है खुदा होगा. लेकिन इस खेल में ना किसी की दवा ना किसी की दुआ चलती है. 4 गेंदे 13 रन चाहिए. चलो चलो जल्दी से चलो. खुशियों की पेटी बांध लो दर्शकों क्योंकि ये मैच बिल्कुल हाई वोल्टेज होने वाला है. 4 गेंदे और 13 रन चाहिए. ना तेरा ना मेरा, ना तेरा ना मेरा, सब कुछ है मेरे साई का. सबका मालिक एक साई. देखते अब क्या होता है. 4 गेंदे 13 रन. 4-13 गेंद इम्पॉर्टंट आहे. 4 बॉल 13 बनवायच्यात. गोलंदाज सज्ज असणार आहे. हो इथे काटाकीर बॉल बघायला मिळालाय. डॉट बॉल आलाय. 2 चेंडू सामना टाय होईल का. क्या अक्षय नेवे करने वाले है, क्या हीरो बनने वाले है. 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. 2-13. 2 छक्के. सुपर हो सकती है. अगली गेंद लेके तैयार गेंदबाज. शेवटचा बॉल आता बाकी. 2 बॉल बाकी अजून. दोन बॉल 12 धावा. ठीक. 2 बॉल 12 अजून देखील बनवायचा. सामना अजून ऑन आहे. माफ करा. 2-12. 2 चेंडू आणि 2 षटकार ठोकेल का. भले का रिंकू सिंह. बड़े जाएगा क्या रिंकू सिंह. गॉड प्लान किसके तरफ होने वाला है. रिंकू सिंह ने 5 छक्के जड़े थे आईपीएल में. T20 वर्ल्ड कप में स्थान पाया है उस खिलाड़ी ने. 2-12. क्या कमबैक करेंगे. क्या अक्षय खन्ना जैसा स्वैग होने वाला है. कमबैक होने वाला है. 2 गेंदे 12. प्रफुल्ल की पावर क्या देखने को मिलेगी. 2 बॉल 12 रन. 2-12 2-12 2-12. बघायचे काय घडणार आहे. पुढचा बॉल. गोलंदाज तयार. क्षेत्ररक्षण देखील तयार होते. हृदयाचा ठोका चुकवणारा सामना. 2 बॉल 12. 2 बॉल 12. ज्यांना आता बीपीचा त्रास आहे त्यांनी थोडं दुर्लक्ष करा. 2 बॉल 12. मॅच बॉल.
याबरोबर बॉल जर बाहेर गेला कट केला गेलाय. क्षेत्ररक्षक मदतीने तैनात असणार आहे. क्वार्टर फायनल आणि एक विनंती असणार आहे दोन्ही संघांना, सामना कोणी जिंकू द्या, हँडशेक करायला विसरायचं नाहीये, कारण सर्व खेळाडू आपलेच आहे, सर्व संघ आपलाच आहे. मात्र अजून देखील एक बॉल 11, नो बॉल, व्हाईट बॉल पडेल का, एखादा पंजा येईल का, नशीब खुलणार आहे का. एक बॉल आणि 11 धावांची गरज असणार तर विजयासाठी आपण जर पाहिलं गेलं, एक गेंद और 11 रन चाहिए नौबार थंडर्स के लिए. देखते हैं गेंदबाज तैयार, गेंदबाजी के लिए आप देखेंगे नेवे शिक्षण प्रशिक्षक ट्रस्ट अहमदाबाद एन से साथ गेंदबाजी करेंगे और बड़ा शॉट, गेंद आसमान के बिल्कुल ऊपर, छक्का, लेकिन मैच गवाया है. हार्ड लक टीम नवभारत थंडर्स. वेल प्लेड बोथ टीम. दोन्ही एकमेकांना हँडशेक करताना दिसत आहेत. खूप चांगला खेळाडूवृत्ती दाखवली असेल. अतिशय अप्रतिम सामना बघायला मिळाला. 4 रन्सनं हा सामना गमावलाय आणि भुसावळ मास्टर संघ जाऊन पोहोचलाय तो सेमीफायनल मध्ये. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. चला वाटते. ये सब हमारे बच्चे का, सौरभ का सपना था और पहले तो थोड़ा नाराज हुआ था इसके कारण से, क्योंकि हमारे धर्म में इसके लिए थोड़ा विरोध है, पर अब उसकी सफलता और उसका जो लोगों का आनंद देख के वो साथ में उसके बाद में कॉम्प्रोमाइज़ कर लिया कि नहीं, ये लोगों को जब इतना आनंद मिलता है तो उसके लिए, नहीं तो मैं इसको रोक दिया था कि इसके लिए, क्योंकि हमारे संत महात्मा ना बोलते हैं, फिर देखा कि इतना लोगों को आनंद आ रहा है और इतना चल रहा है और लोग उसका ये है, तो वो भी एक प्रकार का ये अच्छा काम ही है, इसके लिए फिर चलना है और वो बहुत ही अच्छा चल रहा है सब, और सबको आनंद आता है, तो हमको भी उसकी खुशी मिलती है. लोक आहे आज देखेंगे आप बिलकुल जो म्हणतात ना मुख्य जनावरांची देखील सेवा इथे केली जाते आणि त्यामुळे एक चांगली सेवा धर्म असेल आणि क्रिकेटमुळे खरं तर माणसांना जोडणारा धागा आहे क्रिकेट. आणि आज ही गर्दी बघता तुम्ही, याच्या अगोदर एवढी गर्दी कधी बघितल्या कोणत्याच, अनेक स्पर्धा झालेल्या आहेत, असा मोल नेहमी असतो का इकडे? शनिवार रविवार इथे कार्यक्रम म्हणजे हे चालूच असतात खेळण्याचे. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा आले काय? हा. नक्की थँक्यू. या ठिकाणी आपल्यासोबत एमके ग्राउंड महेंद्र शेठ कोठारी आपल्यासोबत आहेत. खरं तर एक चांगलं ग्राउंड, हिरवळ अतिशय चांगली असेल. आताच मगाशी आपण बोललो मिनी लॉर्ड्स आहे जळगावचं. थँक्यू सर, थँक्यू सौरभ सर, खूप खूप धन्यवाद. क्योंकि नेकी के